भारतातून इल्लीगली अमेरिकेत जाणाऱ्यांची संख्या तुलनेने फार कमी आहे। कदाचित तिथे राहणाऱ्या भारतीय वंशाच्या मतदारांना असं वाटतंय की ट्रम्प हे भारताचं चांगलं भलू करू शकतात दॅदर दॅन कमला हॅरिस। भारतातून जे व्यक्ती तिकडे जात आहेत ते व्यक्ती बेसिकली IT-साठी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी किंवा हाय एंडेड एज्युकेशनल जॉब, हायली स्किल्ड क्लास या क्लासमध्ये जात आहेत। त्यामुळे असं कुठलंही भारतीयांवर रिस्ट्रिक्शन्स येतील असं आत्ता दिसत नाहीये। डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची निवडणूक जिंकली आहे आणि अमेरिकेत आता डोनाल्ड ट्रम्प हेच राष्ट्राध्यक्ष होणार आहेत, त्यांचं सरकार येणार आहे। त्याचवेळी भारतीयांसाठी मात्र अमेरिकेमध्ये खूप कठीण परिस्थिती निर्माण होईल अशी शक्यता वर्तवली जाते। काही लोकांकडून भारतीयांना व्हिसा दिला जाणार नाही, जे भारतीय तिथे उद्योगधंदे करू शकतात त्यांच्यासाठी अवघड परिस्थिती निर्माण होईल। अमेरिका फर्स्ट असं म्हणणारे डोनाल्ड ट्रम्प हे भारतीयांना तिथे आता नोकऱ्यांसाठी, शिक्षणासाठी येऊ देणार नाहीत। अमेरिकेच्या लोकांना प्राधान्य द्या असं म्हणतील। भारताच्या एक्सपोर्टवरती चार्जेस वाढवले जातील असे वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जातात। याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक अनिकेत काळे। अनिकेतजी, अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचं सरकार आलेलं आहे आणि भारतीयांसाठी कठीण परिस्थिती निर्माण होईल असं म्हटलं जात आहे, तर नेमकी वस्तुस्थिती काय होऊ शकेल भारतीयांच्या बाबतीत? डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकलेली आहे आणि त्यानंतर वेगवेगळे तर्कवितर्क आता बांधण्यास सुरुवात झाली। त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना इमिग्रेशनच्या विरोधी समजलं जातं। ते वेगळ्या देशातल्या नागरिकांचं आपल्या देशात स्वागत करत नाही अशी ती त्यांची एक प्रतिमा जगभरात जी निर्माण झाली आहे ती त्यांनी त्यांच्या पहिल्याच राष्ट्रीय भाषणात तोडण्याचा प्रयत्न केला। त्याच्यात ते असं म्हटले की ज्यांना अमेरिकेत यायचं आहे त्यांचं स्वागत आहे, पण त्यांनी कायदेशीर दृष्टीने अमेरिकेत प्रवेश करावा एवढीच माझी मागणी आहे। दुसरं, डोनाल्ड ट्रम्प जेव्हा पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले होते त्यावेळेस त्यांचं जे वक्तृत्व होतं, त्यांचं जे रेटोरिक होतं इमिग्रेशनला घेऊन ते खूप स्ट्रॉंग होतं की मी मेक्सिकोच्या इथे मोठी भिंत बांधणार आहे ज्यामुळे कोणी मेक्सिकन प्रवेश करणार नाही। आता ते म्हणतात मी माझ्या बॉर्डर सेफ करेल। त्यामुळे कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प 1 आणि डोनाल्ड ट्रम्प 2 याच्यामध्ये फार फरक त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये, त्यांच्या भाषणांमध्ये हा दिसून येतोय। दुसरं, भारतीयांना त्याचा तोटा होणार नाही, कारण भारतातून इल्लीगली अमेरिकेत जाणाऱ्यांची संख्या तुलनेने फार कमी आहे। भारतातून जे व्यक्ती तिकडे जात आहेत ते व्यक्ती बेसिकली IT-साठी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी किंवा हाय एंडेड एज्युकेशनल जॉब, हायली स्किल्ड क्लास या क्लासमध्ये जात आहेत, जी गरज आत्ता अमेरिकेची आहे आणि ती गरज असल्यामुळे त्यांना व्हिसा देणंही अमेरिकेला क्रमप्राप्त आहे। त्यामुळे असं कुठलंही भारतीयांवर रिस्ट्रिक्शन्स येतील असं आत्ता दिसत नाही आहे। किंबहुना ट्रम्प 1मध्ये पण अशी चर्चा जेव्हा झाली होती की ट्रम्प आता व्हिसा ब्रेक करतील, हे करतील, तसं काही ट्रम्प 1मध्ये झालं नाही। त्या तुलनेने ट्रम्प 2 जे आहे ते किमान मला वाटतं भारतीयांसाठी चांगलं असेल, कारण त्यांनी आता त्यांच्या मंत्रिमंडळाची अपॉइंटमेंट करणं सुरू केलेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे राष्ट्रीय त्याच विषयावर येणार होतो की तुम्ही म्हणालात डोनाल्ड ट्रम्प 1 पेक्षा डोनाल्ड ट्रम्प 2 हे वेगळं असेल किंवा ट्रम्प 2.0 हा वेगळा असेल असं म्हटलं जात आहे। नेमकं डोनाल्ड ट्रम्प यांच्या आता ज्या नव्या नियुक्त्या केल्या जात आहेत, ज्या प्रकारे ते स्वतःचं सचिवालय तयार करणार आहेत, तर ते पाहता तुम्हाला काय वाटतं? या इलेक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, डोनाल्ड ट्रम्प यांना जर आपण इमिग्रेशन विरोधी म्हणत असू किंवा ते स्थलांतराच्या विरोधी असतील, त्याला त्यांनी फार मोठा तडा दिलेला आहे। कारण यावेळेस सर्वाधिक श्वेतवर्णीयांनी पहिल्यांदा कुठल्या तरी रिपब्लिकन कॅन्डिडेटसाठी सर्वात जास्त मतदान केलं आहे। दुसरं, अमेरिकेत जी संख्या आहे ती लॅटिन अमेरिकन लोकांची आहे, त्यांनीसुद्धा ट्रम्पला मतदान केलेलं आहे। आणि त्या व्यतिरिक्त जे विदेशातून अमेरिकेत स्थायिक झालेले मतदार आहेत त्यांनीसुद्धा रिपब्लिकन पक्षाला आपला पाठिंबा दिला आहे। म्हणजे बाहेरून आलेल्यांच्या विरोधात असणारा पक्ष रिपब्लिकन पक्ष, अशा पक्षाच्याच प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प करत आहेत। त्यामुळे त्यांनी आता त्यांचं जे सेक्रेटरिएट, सचिवालयामध्ये नियुक्त्या जे सुरू केले आहेत त्याच्यामध्ये विवेक रामस्वामी जे त्यांच्या स्पर्धेतच होते, राष्ट्राध्यक्षपदाच्या स्पर्धेत होते, त्यांनी आपल्या वक्तृत्वानी बऱ्याच त्या डिबेट ज्याला म्हणतात प्रेसिडेन्शियल प्रायमरीजमधल्या ज्या डिबेट होत्या त्या गाजवल्या। पण नंतर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आपला पाठिंबा जाहीर केला। विवेक रामस्वामींना त्यांनी आपल्या मंडळात मिनिस्ट्री ऑफ एफिशियन्सीमध्ये स्थान दिलं आणि ते सुद्धा इलियॉन मस्क बरोबर, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। दुसरं, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून ज्यांची नेमणूक केलेली आहे ते मागच्याच आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या वेळेस लाल किल्ल्यावरती मोदींचं भाषण ऐकायला अमेरिकेच्या ऑफिशियल डेलिगेशनमध्ये ते भारतात आले होते आणि ते नेहमी म्हणतात की भारत आणि अमेरिका हे स्ट्रॅटेजिक अलायन्सेस आहेत, पण आता हे संबंध अपग्रेड करण्याची वेळ आहे आणि ते संबंध अर्जन्सीने अपग्रेड केले पाहिजे। हा खूप मोठा मेसेज आणि हा खूप मोठी चांगली बातमी ही भारतीय आंतरराष्ट्रीय राजकारणासाठी की वॉल्टसारखा एक माणूस तिथे आत्ता
नॅशनल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अपॉइंट झालेले आहेत. दुसरं, त्यांनी जो विदेश मंत्री अपॉइंट केला, ज्याला सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हटलं जातं अमेरिकन भाषेमध्ये, त्यांनी लॅटिनो ओरिजिनचा म्हणजे लॅटिन अमेरिकेतून ज्यांचं मुळं आहेत अशा माणसाला त्यांनी रुबिको म्हणून आहे त्यांना अपॉइंट केलेलं आहे. रुबिको हे हमासच्या प्रचंड विरोधात आणि इस्रायलच्या बाजूनी स्टँड घेणारे आहेत. तर येणाऱ्या काळात ट्रम्प यांनी ज्या नियुक्त्या केलेल्या आहेत, इलॉन मस्क म्हणजे जी अमेरिकेची एक इमेज आहे, कॅपिटलिस्ट कंट्री आहे, रिपब्लिकन पार्टीची एक इमेज आहे की ते प्रो गन पार्टी आहे किंवा भांडवलशाही लोकांना सपोर्ट करणारी पार्टी आहे, यामध्ये त्यांनी एक स्ट्रॉंग मेसेज दिला. इलॉन मस्क हा जगातला सगळ्यात श्रीमंत समजला जाणारा उद्योगपत्याला त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले. आणि बऱ्याच वेळेस जगात ज्या डिबेट होतात, भांडवलशाही विरुद्ध कामगारशाही अशा ज्या डिबेट होतात, त्या सगळ्या अमेरिकेतून ड्राईव्ह केल्या जातात. तर येणाऱ्या काळात कदाचित बिझनेस विरोधी जो टोन आहे जगभरात असणारा, व्यापार एक बड्या उद्योगपत्यांना वेगवेगळ्या इलेक्शनमध्ये टार्गेट केला जातं, तो टोन चेंज होतो का काय हे येणाऱ्या काळात आपल्याला बघणं महत्त्वाचं ठरेल. नक्कीच या अनुषंगाने जर एक विचार केला तर जसं भारतातही आपल्याला पाहायला मिळतं की पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावर गौतम अदानी हे जे उद्योगपती आहेत की ते चर्चेसाठी असतात आणि अगदी जिल्हा स्तरावरच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भविष्यात भारतातल्या गौतम अदानी हा मुद्दा असू शकतो. तर अशा वेळी हे सरकार येणं आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने स्वाभाविक जगावर कसे परिणाम होणार आहेत, जगातल्या सॉफ्ट पॉलिसीज ज्याला आपण म्हणतो किंवा जगातली जी एक विचार प्रक्रिया असते प्रत्येक विषयामध्ये, ती विचार प्रक्रिया बदलण्यामध्ये या सगळ्याचा कसा परिणाम होईल. नक्कीच. म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले होते तेव्हा बार्कलेज युनिव्हर्सिटीमध्ये ही इज नॉट माय प्रेसिडेंट अशा नावाचे मोर्चे निघाले होते. तशा प्रकारचं कुठलंही मोर्चे किंवा असं काही झालं नाही. जसं आपल्याकडे असतं की सगळे मतभेद जे काही असतं वैर ते राजकीय वैर असतं, निवडणुकीनंतर आपलेही नेते म्हणतात की झालं गेलं विसरून जाऊ, आता नवीन सरकार बनले ते एकमेकांनी काम करू, ही सगळी भूमिका असते. आता अमेरिकेचं इलेक्शन झालं तर अमेरिकेमधले जे पॉलिटिकल पार्टींचे मतभेद आहेत ते संपलेले आहेत आणि आता त्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला, कारण अमेरिकेचं आत्ता जे जगाचं स्थान आहे ते जागतिक लीडर असं स्थान आहे अमेरिकेचं, ते स्थान जर त्यांना मजबूत ठेवायचं असेल तर त्यांना अमेरिकेचा प्रेसिडेंट हा सुद्धा तितकाच मजबूत आहे, ही त्यांची गरज आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पला ॲक्सेप्टेबल प्रेसिडेंट म्हणून ते जगासमोर प्रस्तुत पण करतील. पण येणाऱ्या काळात ज्या पद्धतीने जगभरात राईट विंगचे सरकार यायला सुरुवात झाली आहे, म्हणजे फ्रान्समध्ये सुद्धा आता मरीन लिपेन नावाच्या ज्या राईट विंगर आहेत त्या सत्तेत येऊ शकतात, नेदरलँडमध्ये राईट विंगचं सरकार आलेलं आहे, कॅनडामध्ये सुद्धा राईट विंग सरकार येऊ शकतं, अशा वेळेस इटलीमध्ये आहे, या ठिकाणी सर्व ठिकाणी राईट विंगचं जे सरकार येते. तर मला वाटतं मागचे 30-40 वर्ष थोडासा जो अकॅडमिक जो डिस्कोर्स होता किंवा अकॅडमिक जे डिस्कशन्स होते ते थोडेसे लेफ्ट विंग डॉमिनेटिंग होते. येणाऱ्या काळात ते नक्कीच राईट विंग डॉमिनेटिंग असतील. म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याकडे पण तो तिकडूनच इम्पोर्ट होतो. अमेरिकेमध्ये ब्लॅक लाईव्ह मॅटर असतील तर आपल्याकडे दलित लाईव्ह मॅटर होतं, त्यांच्याकडे ॲक्युपाय वॉल स्ट्रीट झालं तर आपल्याकडे असंच ॲक्युपाय शेअर स्ट्रीट असं काही ना काही असतं. तर येणाऱ्या काळात त्याला नक्कीच तडा जाईल. आणि सोमेजी सगळ्यात महत्त्वाचं, अमेरिकेमध्ये दोन्ही इलेक्शनमध्ये डोनाल्ड ट्रम्पनी 2 महिलांचा पराभव केलेला आहे. त्यामुळे कुठल्याही अमेरिकेमध्ये अशी डिबेट कुठेही ऑर्गनाईज झालेली नाही आहे की म्हणजे अमेरिका महिला राष्ट्राध्यक्षासाठी तयार आहे की नाही, कारण अशी डिबेट करणं अमेरिकेलाच परवडणार नाही. त्यांची जी इमेज आहे, त्यांची जी एक लिबरल आणि प्रोग्रेसिव्ह इमेज आहे, तिला कुठेतरी हा धक्का देईल. त्यामुळे जेव्हा ओल्डेस्ट डेमोक्रेसी आहे जगातली अमेरिका, तर त्यावेळी अमेरिकेमध्ये पहिल्यांदा 2 वेळा अशी संधी आली की एकदा हिलरी क्लिंटन यांच्या रूपाने आले आणि यावेळी कमला हॅरिस यांच्या रूपाने, की जेव्हा एक महिला पहिल्यांदा कधीतरी राष्ट्राध्यक्ष होऊ शकेल आणि त्याच वेळी ती संधी हिरावून घेतली जाते आणि घेणारा माणूस डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा आहे. मग यावर चर्चा का घडत नाही आहे कुठेच माध्यमांमध्ये, किंवा जो अमेरिका इतर वेळेस सगळ्या जगाला अशा मुद्द्यांवरती चर्चा घडवून एक प्रकारे प्रवचन द्यायला तयार असतो, तो अमेरिका स्वतःच्या बाबतीत अशी चर्चा का घडवू देत नाही? कारण ती चर्चा घडणं हे अमेरिकेच्या प्रतिमेसाठी धक्कादायक आहे. आणि दुसरं, तुम्ही एक गोष्ट बघा, आता परसेप्शनच्या याच्यामध्ये किंवा नॅरेटिव्ह सेटअपमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना अँटी इंडिया म्हटलं जातं आहे, विजावरती बंदी येतील असं म्हटलं जातं आहे. पण त्यांच्याच विरुद्ध उभी असणारी जी राष्ट्राध्यक्षपदाची कॅन्डिडेट होती कमला हॅरिस, ती भारतीय वंशाची होती. तिलाही अमेरिकेतल्या भारतीय वंशाच्या मतदारांचा पाठिंबा मिळाला नाही. म्हणजे कदाचित तिथे राहणाऱ्या भारतीय वंशाच्या मतदारांना असं वाटतंय की ट्रम्प हे भारताचं चांगलं भलू करू शकतात दॅदर दॅन कमला हॅरिस. आणि ट्रम्प यांनी त्यांच्या एका प्रचाराच्या भाषणात सांगितलं होतं की मला हिंदू हेरिटेज, हिंदू परंपरांचा मला अभिमान आहे आणि मी जर निवडून आलो तर भारताला
व्हाईट हाऊसमध्ये एक चांगला मित्र भारताचा तिथे येईल असं त्यांनी ओपनली सांगितलं. त्याच्या तुलनेमध्ये कमला हॅरिस यांनी कुठेही तशी भूमिका घेतलेली नाहीये. बांगलादेशी हिंदूंबाबत पण ते प्रोॲक्टिव्ह होते. इस्रायल हमास युद्धामध्ये पण त्यांनी इस्रायलच्या बाजूनी भूमिका घेतली होती. त्यामुळे त्यांनी ज्या भूमिका घेतल्या त्या भूमिका अत्यंत स्ट्रॉंग भूमिका होत्या. आणि मला एक सांगावं असं वाटतं, इथे अमेरिकेची जी आपल्याकडे एक प्रतिमा आहे की चंगळवादी देश आहे, स्वैराचार तिथे आहे, असं काही नाही. अमेरिकेचे ईस्ट आणि वेस्ट कोस्ट कॉस्मो असल्यामुळे तिथे बऱ्याच गोष्टी आणि त्याच गोष्टी भारतीयांच्या समोर येतात. आज पण सेंट्रल अमेरिकेमध्ये जो बायबल बेल्ट आहे तिथे सुद्धा कुटुंब संस्था अस्तित्वात आहे, लग्न संस्था अस्तित्वात आहे. तिथे सुद्धा लग्न करून वर्षानुवर्ष तुम्ही किती वर्ष सोबत राहिले हा तुमच्या सोशल स्टेटसचा सिम्बॉल म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. तर अशा गोष्टी ज्या आहेत हीच ट्रम्प यांची जमेची बाजू आहे. ती बऱ्याचशा जागतिक मीडियानी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे 7ही स्विंग स्टेटमध्ये पहिल्यांदा असं झालं की 7ही स्विंग स्टेटमध्ये एकाच पक्षाचा उमेदवार जिंकून आलेला आहे. आणि ज्याला पॉप्युलर वोट म्हटलं जातं, पॉप्युलर वोटमध्ये सुद्धा पहिल्यांदाच रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षाला डेमोक्रॅटिकपेक्षा जास्त मतं या ठिकाणी मिळालेली आहेत. आता जेव्हा आपण म्हणतो की ट्रम्प 1 पेक्षा ट्रम्प 2 हे स्ट्रॅटेजिकली वेगळं असेल, तर ते कोणकोणत्या मुद्द्यांवर स्ट्रॅटेजिकली वेगळं असेल? आणि दुसरं जे आपण एक म्हणतो की अमेरिकेत जे घडतं ते भारतात जसंच्या तसं इम्पोर्ट होतं किंवा भारतात काही वर्षांनंतर जसंच्या तसं पाहायला मिळतं. आणि उदाहरणार्थ तिथे नॉट माय प्रेसिडेंट मुवमेंट चालली, तर आपल्याकडेही आपण 2014 साली बघितलं नरेंद्र मोदींचं सरकार आल्यावर काही विद्यापीठांमध्ये स्टँड इन सॉलिडॅरिटी विथ अगेन्स्ट दी गव्हर्नमेंट किंवा याला सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणू नका, अशी सेम टू सेम जशाच्या तशा अगदी रेप्लिका वाटाव्या अशा मुवमेंट आपल्याकडेही सुरू होतात. आता अमेरिकेत तशी कुठली मुवमेंट घडत नाही आहे. मग भारतात पण एका काळानंतर मोदींचं सरकार किंवा भाजप ही एक स्थैर्याचं किंवा स्टॅबिलिटीच्या दिशेने जाईल? मला असं वाटतं की ट्रम्प यांनी त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर जे भाषण केलं त्याच्यात त्यांनी खूप क्लिअरली सांगितलं आहे की आता कुठल्याही शाळेमध्ये तिथल्या शाळा इतक्या सेन्सिटिव्ह झाल्यात, लिबरलायझेशन, वोकिझम हे अमेरिकेसमोरचे प्रचंड मोठे आत्ताचे आव्हानं आहेत. आणि त्या आव्हानांसमोर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आता ज्या शाळा राष्ट्रीय नीतींना मान्यता देणार नाही त्यांचं मी ॲफिलिएशन कॅन्सल करीन, ते कॉलेजेस ते विद्यापीठांचं ॲफिलिएशन आणि फंडिंग मी रद्द करीन, इथपर्यंत त्यांनी स्टेप घेतलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जो एक स्वैराचार डाव्या विचारसरणीचा अतिरेक होत होता तिथे आणि त्यानिमित्ताने अमेरिकेतलं नॅशनलिझम चॅलेंज होत होतं, राष्ट्रवाद जो चॅलेंज होत होता, तिकडे ट्रम्प अमेरिकेला परत घेऊन जातील या ट्रम्प 2.0 असं एकूण वाटतं. आणि दुसरं म्हणजे ट्रम्प यांची जी स्ट्रेंथ आहे ती कोर रिपब्लिकन वोटर आहे, जो सेंट्रल, ज्याला बायबल बेल्ट म्हटलं जातं, जो सेंट्रल अमेरिकेत राहतो. आणि त्यांच्या आता ट्रम्प यांच्यासाठी परत दुसरी इलेक्शन ते लढू शकत नाही. एक इलेक्शनचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, एकदा राष्ट्राध्यक्ष राहिल्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. तर ट्रम्प यांना स्वतःची इमेज ते म्हणतात की मी जेव्हा राष्ट्राध्यक्ष झालो तेव्हा मी एकही युद्ध होऊ दिलं नाही, मी जगात शांतता ठेवली, तेच त्यांचे प्लस पॉईंट आहेत. आणि मी माझ्या कोर वोटर जे आहेत मी त्यांच्यासाठी उभा राहिलो, ते सिद्ध करण्याची त्यांच्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी. त्यामुळे जो एक स्वैराचार, वोकिझम आहे, जेंडर न्यूट्रॅलिटी असतील, LGBTQ सारख्या मुवमेंट असतील किंवा इन्क्लुजन नावाची एक, इन्क्लुझिव्हिटी नावाची एक अमेरिकेत मुवमेंट चालते, या सगळ्या मुवमेंटला ते नक्कीच इव्हॅल्युएट करून त्याला ब्रेक लावतील किंवा त्यावर काहीतरी बंधनं आणतील आणि त्याचा परिणाम भारतात हा 100% येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल. म्हणजे गेले काही वर्ष सातत्याने जे पाहायला मिळते की कशा प्रकारे वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये अमेरिकेचे विद्यापीठं असतील किंवा ठिकठिकाणची तिथे एक प्रकारे कल्चरल डिस्ट्रक्शन किंवा कल्चरल चॅलेंजच्या नावाखाली रॅडिकल कल्चरल डिस्ट्रक्शनच्या मुवमेंट चालवल्या गेल्या आणि त्याचे जशीच्या तशी प्रतिबिंब ही भारतात पाहायला मिळतात. विशेषतः त्यात आपल्याला भारताचं तिथलं कनेक्शनही जाणवतं. म्हणजे उदाहरणार्थ इथे तसं काहीतरी करणारे कोणीतरी VC असतील तर त्यांची मुलगी, त्यांचा मुलगा कोणीतरी तिथे त्याला फेलोशिप मिळाली आहे, स्कॉलरशिप मिळाली असं दिसतं. त्यामधलं हे जे कनेक्शन आहे, आता ही जी लॉबी आहे जी एका बाजूनी आता ट्रम्प यांच्या विरोधात हळूहळू पुन्हा एकदा नॅरेटिव्ह बिल्ड करायला सुरुवात करते, तर ट्रम्प खरोखर ही वर्षानुवर्ष जी लॉबी युरोप अमेरिकन विद्यापीठांमध्ये सोशल सायन्सेसमध्ये जी होती ती तोडू शकतील का खरोखरच नरेटिव्ह आणि या सगळ्याच्या बाबतीत? नाही, ह्यासाठी ट्रम्प यांनी कुठेतरी ती सुरुवात केली आणि ट्रम्प यांनी डाव्या विचारसरणीच्या विरोधी लोकांना दाखवून दिले की हे सिद्ध होऊ शकतं. यांना तुम्ही फार महत्त्व न देताही राष्ट्राध्यक्ष होऊ शकता, यांना तुम्ही फार महत्त्व न देताही पॉप्युलर वोट घेऊ शकता आणि यांना या डाव्या विचारसरणी किंवा जी डिस्ट्रक्टिव्ह कल्चरल डिस्ट्रक्शनचं काम करणाऱ्या ज्या विचारसरणी अमेरिकेत आहेत
त्यांच्या प्रभावाच्या बाहेर जाऊनही तुम्ही काम करू शकता. ही सुरुवात आहे. याला तोडायला ट्रम्प यांना किती वेळ लागेल किंवा ते तोडू शकतील की नाही हे सांगणं थोडं धाडसाचं होईल. पण येणाऱ्या काळात नक्कीच एक सुरुवात त्यांनी केली. जसं न्यूज चॅनल तिथले जी मीडिया आहे तो सरळ सरळ विभागला गेलेला आहे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्समध्ये. तसेच आता काही विद्यापीठं सुरू होतील येणाऱ्या काळात जी डेमोक्रॅटिक्स किंवा रिपब्लिक राईट किंवा लेफ्ट विंगमध्ये ॲक्सेप्टेबल होतील. आणि येणाऱ्या काळात हे बघायला लागेल आपल्याला की ट्रम्प किती ॲग्रेसिव्हली त्यांचा अजेंडा पुढे नेतात. ते जेवढ्या ॲग्रेसिव्हली पुढे जातील तेवढ्याच ॲग्रेसिव्हली या ज्या डिस्ट्रक्शनच्या ज्या चळवळी सुरू झालेल्या आहेत, विघटनाच्या ज्या चळवळी सुरू झालेल्या आहेत त्याला कुठे ना कुठे अमेरिकेत आणि युरोपात नक्कीच ब्रेक बसायला सुरुवात होईल. कारण हे सगळं जे होतं ते एका फंडिंगवरती, याला एक निधी दिला जातो, त्याचा प्रॉपर परसेप्शन नॅरेटिव्ह तयार करण्यासाठी ट्रम्प यांनी इलियॉन मस्क आणि विवेक रामस्वामीला ज्या मंत्रालयाचं प्रमुख केलं त्या मंत्रालयाचं नावच मिनिस्ट्री ऑफ इफिशियन्सी आहे. म्हणजे या दोघांचं काम आहे की अमेरिकेचा म्हणजे वायफट खर्च कुठं होतोय, वायफट एफर्ट्स कुठे वाया जात आहेत ते आयडेंटिफाय करून त्याला कट डाऊन करणं. तर येणाऱ्या काळात त्या सगळ्या नावाखाली हे सगळे एफर्ट नक्की कट डाऊन होतील असं दिसतंय. पण या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजना जो गव्हर्नमेंट फंडिंग हा एक मुद्दा झाला, पण मोठ्या प्रमाणावर अनेक म्हणजे जॉर्ज सोरस हे नाव जे वारंवार घेतलं जातं की जे फेलोशिप वाटण्यात, स्कॉलरशिप वाटण्यात सगळ्यात आघाडीवर आहेत, असे अनेक इंडस्ट्रियलिस्ट लॉबिस्ट आहेत की जे अप्रत्यक्षपणे डेमोक्रेसीजना कंट्रोल करत आहेत थ्रू अशा प्रकारच्या इंटेलेक्च्युअल्सना कंट्रोल करून आणि त्यासाठी फंडिंग अवेलेबल करत आहेत. मग अशा पार्श्वभूमीवर हे फंडिंग तोडण्यामध्ये पण ट्रम्प यांना खरोखर यश मिळू शकेल का? कदाचित मिळू शकेल. कारण इलियॉन मस्क नावाचा एवढा मोठा त्यांनी व्यापारी आता आपल्या मंत्रिमंडळात घेतला आहे. ट्रम्प स्वतः एक सक्सेसफुल बिझनेसमॅन राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याकडेही ते सोर्सेस नक्कीच असतील आणि त्याला काउंटर करण्यासाठी जे जे काही करायचं ते ट्रम्प आणि रिपब्लिकन पार्टीची येणाऱ्या काळात गरज राहील. त्यामुळे ते नक्कीच येणाऱ्या काळात ते करतील असं मला वाटतं. एक दुसऱ्या बाजूला जे असं म्हटलं जातं की जग हे जर उजवीकडे झुकलं तर कायम एक भीती दाखवली जाते ती हिटलर, त्यानंतर मग स्टॅलिन त्यांच्या काळाचीच दाखवली जाते, मुसोलिनीची, की कशा प्रकारे जगात महायुद्ध झालं, सगळे देशभक्त झाले आणि एकमेकांशी लढायला लागले. तर तसं आता ट्रम्प यांच्या निमित्ताने पुन्हा होईल अशी भीती दाखवली जाते किंवा तसं वाटतं, त्याबद्दल काय सांगाल? नाही, मला असं वाटतं की हे थोडंसं हा जो प्रवास सुरू झाला आहे ट्रम्प असेल किंवा युरोपियन लोकशाहीमध्ये जे प्रवास सुरू झालेत, हे जे प्रवास आहेत हे कुठेतरी रिव्हर्स ऑफ ग्लोबलायझेशन आहे. जागतिकीकरणाचा उलटा प्रवास या दिशेने सुरू झाला आहे आणि त्याच्यात ट्रम्प काय म्हणत होते, मेकिंग अमेरिका ग्रेट अगेन. ट्रम्प यांनी सांगितलं लोकांचं स्वागत आहे पण बेकायदेशीर तुम्ही घुसखोरी करू नका. आज भारतात पण बांगलादेश आणि रोहिंग्या मुस्लिम यांच्या घुसखोरीची समस्या आपल्यासमोर आहे. हेच कुठेतरी त्या मतदारांना भावतंय की हा जो माणूस बोलतोय ते सत्य बोलतोय आणि कुठेतरी जग जे आहे ते भयाकडे न जाता रॅशनॅलिटीकडे चाललेले. म्हणजे तिथल्या लॅटिन अमेरिकन माणसालाही वाटतंय की लोकांनी लिगली यावं, इथे लिगली राहावं. त्यामुळे लॅटिन अमेरिकन, श्वेतवर्णीय, इतर देशातून अमेरिकेत विस्थापित झालेले मतदार या सगळ्यांनी डोनाल्ड ट्रम्पच्या बाजूने मतदान केल्याचे पुरावे या इलेक्शनमध्ये आहे. आणि ट्रम्प यांची पहिली इलेक्शन असती तर हे सगळं मान्य होतं की हे होऊ शकतं. पण दुसऱ्यांदा ट्रम्प यांचा एक कार्यकाळ अनुभवल्यानंतर ट्रम्प यांना ही दुसरी संधी दिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की येणाऱ्या काळात लोक राईट विंग म्हणजे मुसोलिनी, हिटलर किंवा स्टॅलिन यांच्याबरोबर कम्पेअर करतील. तर हा जो प्रवास सुरू झाला आहे तो रिव्हर्स ऑफ ग्लोबलायझेशन. ट्रम्प म्हणतो येस आम्ही जगाचे नेते आहोत, जग हे बलवान झालं पाहिजे, आम्हाला मान्य आहे, पण जग बलवान होण्याच्या आधी मला माझा देश सुदृढ करायचा, मला माझा देश मजबूत करायचा, मग मी जागतिक समस्यांकडे लक्ष देईल. तर कुठेतरी हा रिव्हर्स ऑफ ग्लोबलायझेशनचा प्रवास आहे, अपार्ट फ्रॉम राईट विंग और लेफ्ट विंग. आणि कुठेतरी डाव्या चळवळीने जे वर्षानुवर्ष एक मिथक तयार केलं होतं लोकशाहीबद्दलचं, एक स्टँडर्ड फॉर्मॅट जो तयार केला होता, एक वागण्याची पद्धती, लोकशाही पद्धती, त्याला कुठे पॉलिटिकल करेक्टनेसच्या नावाखाली जी पद्धती त्यांनी करेक्ट केली होती त्याला डेंट करत ट्रम्प हे स्वतःला राईट प्रूव्ह करतायत आता. धन्यवाद. तर आपल्या सोबत होते अनिकेत काळे, ज्यांनी आता सविस्तर विश्लेषण केलंय की कशा प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा परिणाम हा भारतासारख्याही देशांवर किती छोट्या सूक्ष्म पातळीवर आणि किती मोठ्या धोरणात्मक पातळीवरही होऊ शकतो याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण दीक्षितांसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.